नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटी सर या आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, राज्यातील वैद्यकीय असो, तांत्रिक व्यवसाय अभ्यासक्रमातील तसेच 12वी नंतर सर्व अभ्यासक्रमामध्ये जे अल्पसंख्याक विद्यार्थी या ठिकाणी शिकत असतात, तर त्यांच्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीचे वाटप करण्यासाठी योजनेचा निधी वितरित करण्याचा जी-आर या ठिकाणी तुमच्या समोर आलेला आहे. तर ही जे अल्पसंख्याक विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो. जे तुमचा जी-आर आहे, ते तुम्हाला जी-आर मी थोड्या वेळात या ठिकाणी दाखवणार आहे. तर या जी-आर अंतर्गत या ठिकाणी आपण बघितलं तर बघा, वैद्यकीय, तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रम जे वैद्यकीय क्षेत्रात शिकत असतील किंवा काही टेक्निकल विभागामध्ये जर शिकत असतील आणि व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये जर शिकत असतील, त्यानंतर 12वी नंतरचे सर्व अभ्यासक्रम आहेत या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. अशा सर्व या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये शिकत असणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना जे शिष्यवृत्ती असते मित्रांनो, त्या शिष्यवृत्ती योजनेच्या निधी लागतो, तो निधी वाटप करण्याचा जी-आर या ठिकाणी 14/2/2025 ला या ठिकाणी आलेला आहे. तर जाणून घेऊया या थोड्याशा जी-आर विषयी. या जी-आर मध्ये जर आपण बघितलं बघा, तर राज्यातील अल्पसंख्याक समाजातील वैद्यकीय, तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रमात तसेच 12वी नंतर सर्व अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेत असलेल्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी करण्यात येते मित्रांनो. ज्याचा संदर्भ क्रमांक या ठिकाणी वर देण्यात आलेला आहे. त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी याचा योजनेचा लाभ मिळणार आहे. तर या योजनेसाठी लागणारा निधी या ठिकाणी वितरित करण्यासाठी शासन निर्णय या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. ज्यामध्ये 2 नंबरचा मुद्दा या ठिकाणी बघितलं तर बघा, संचालक आहे तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या संदर्भाधीन अनुक्रमांक 7 येथील पत्रान्वये करण्यात आलेल्या मागणीस अनुसरून संबंधित कार्यालयास म्हणजे जे काही शैक्षणिक संस्था या ठिकाणी काम करत आहेत, ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहेत, अशा सर्व कार्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष 2020-21, त्यानंतर शैक्षणिक वर्ष 2021-22, शैक्षणिक वर्ष 2022-23, शैक्षणिक वर्ष 2023-24 आणि आता जस्ट शैक्षणिक वर्ष 24-25 मध्ये अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची शासनाच्या विचाराधीन होती. त्या संदर्भानुसार या ठिकाणी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज या ठिकाणी आलेली आहे. म्हणजे तुमचे जेवढे काही पैसे या ठिकाणी थांबलेले ते या निधी या ठिकाणी उपलब्ध झाल्याच्या नंतर तुमच्या बँक खात्यामध्ये ते पैसे येऊन जातील. तर यानुसार जर बघितलं मित्रांनो, तर बघा, संचालक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या संदर्भातील अनुक्रमांक 7 येथील पत्राने करण्यात आलेल्या मागणीस अनुसरून संबंधित कार्यालयानं शैक्षणिक वर्ष, जे शैक्षणिक वर्ष होतं ते 2020-21, 21-22, 22-23 आणि 23-24 तसेच आणि आता सुरू असणार 2024 आणि 25 मध्ये जेवढे काही विद्यार्थी, अल्पसंख्याक विद्यार्थी जे शिष्यवृत्तीसाठी फॉर्म भरले होते, तर त्यांच्यासाठी एकूण 54,55,76,000 रुपये इतका निधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे. जो निधी आहे संपूर्ण जर या ठिकाणी आकडा बघितला तर बघा, 54,55,76,000 रुपये एवढा निधी त्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. जे तंत्रशिक्षण घेत असतील किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये जर या ठिकाणी शिक्षण घेत असतील आणि 12वीच्या नंतर कोणत्याही क्षेत्रामध्ये जर तुम्ही या ठिकाणी अल्पसंख्याक विद्यार्थी असाल, तर तुमच्यासाठी या ठिकाणी 2020-21, 21-22, 22-23, 23-24 आणि 2024 आणि 25 या शैक्षणिक वर्षामध्ये कुठल्याही शैक्षणिक वर्षामध्ये जर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरला असेल आणि आजपर्यंत तुम्हाला याचा शिष्यवृत्तीचा जर लाभ या ठिकाणी भेटला नसेल, तर या जी-आर नुसार मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी लवकरात लवकर पैसे या ठिकाणी मिळून जातील. या जी-आर अंतर्गत मंजूर झालेल्या पैशांचे संपूर्ण वितरण हे जे काही आहे ते संचालक तंत्र शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या स्वाधीन करण्यात या ठिकाणी आलेलं आहे. तर याद्वारे जे विद्यार्थी आहे जे की शैक्षणिक वर्ष 2020-21, 21-22, 22-23, 23-24 व 24 आणि 25 मध्ये या शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र ठरले होते, पण त्यांना देण्यासाठी निधी उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे जे काही रक्कम होती ते प्रलंबित होती. या जी-आर अंतर्गत जे विद्यार्थ्यांची या ठिकाणी शिष्यवृत्तीचा निधी प्रलंबित होता, त्यांना या ठिकाणी देण्यासाठी या ठिकाणी जी-आर काढण्यात आलेला आहे. म्हणून जर तुम्ही या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2020-21, 21-22, 22-23 आणि 23-24 तसेच 24 आणि 25 या शैक्षणिक वर्षामध्ये अल्पसंख्याक विभागामधून जर तुम्ही शिष्यवृत्तीसाठी फॉर्म भरला असेल आणि तुम्ही त्या ठिकाणी पात्र असाल, तर तुमचे या ठिकाणी या निधी अंतर्गत येणाऱ्या पैशातून तुम्हाला या ठिकाणी याचा बेनिफिट वितरित करण्यात येणार आहे. म्हणून या संपूर्ण शैक्षणिक वर्षामध्ये ज्यांची मागणी या ठिकाणी शिष्यवृत्ती प्रलंबित होती, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी आहे, जे की महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी जी-आर काढलेला आहे. मित्रांनो, हा जी-आर डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सदरील जो शासन निर्णय पोर्टल आहे, ज्याची ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी देण्यात आलेली आहे, तर या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन तुम्ही हा सांकेतिक क्रमांक त्या ठिकाणी फिल करून या जी-आर तुम्ही डाउनलोड करू शकता.
तर मित्रांनो, तुम्ही स्वतः किंवा तुमचे मित्र या ठिकाणी जर शैक्षणिक वर्ष 2021 पासून ते 25 पर्यंत या शैक्षणिक वर्षामध्ये जर अल्पसंख्याक विभागामध्ये शिष्यवृत्ती फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला या ठिकाणी आजपर्यंतही लाभ या ठिकाणी मिळाला नसेल, तर हा जी-आर तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरणार आहे. तर हा जी-आर तुमच्या मित्रांपर्यंत या ठिकाणी तुम्हाला शेअर करायचा आहे. मित्रांनो, आपण अशाच प्रकारचे नवीन-नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो, म्हणून चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहितीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.